श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आयुष्यात कधीही कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही। असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा। श्री स्वामी समर्थ सांगतात, क्षमा ही एकच गोष्ट अशी या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते। क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनतो। अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात। ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडविण्यावर लक्ष केंद्रित करा। दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण। हे संपलं की माणूसच संपला। श्री स्वामी समर्थ म्हणतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात, काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात। पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नियत्यावर सोपवावे। त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे, यातूनच खरे समाधान लाभते। स्वामी सांगतात, दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे। खरे समाधान ही नीती आहे की हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुखी होत नाही। त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी सांगतात, बाळा कोण कसं वागतोय याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार। तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजावण्यात काही अर्थ नाही। तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजावता तू स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नकोस। तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतोस असं होईल। तू निश्चित पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठी। तुझे तू कर्म नीट करत जा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आयुष्याची प्रत्येक सकाळ काही अटी घेऊन येते आणि आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ काहीतरी अनुभव देऊन जाते। त्यामुळे प्रत्येक आयुष्यातला दिवस हा महत्त्वाचा असतो। स्वामी म्हणतात, स्वभाव इतका चांगला ठेवा की क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर विसरला नाही पाहिजे। त्या व्यक्तीशी कधीच खोटं बोलू नका ज्या व्यक्तीला तुमच्या खोट्यावर सुद्धा विश्वास आहे, कारण या जगात अशी लोक खूप कमी असतात। प्रत्येक श्वासात तुमचे नाव असावे, प्रत्येक दिशामध्ये तुम्ही दिसावे। मी डोळे उघडताच स्वामी तुमचे चरण पाहावे। स्वामी सांगतात, स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडणार नाही। स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीच होणार नाही। ईश्वराची भेट घडवण्याचे आणि भेटलेल्या ईश्वराच्या सतत संपर्कात राहण्याचे माध्यम म्हणजे नामस्मरण। स्वामी सांगतात, कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा, एके दिवशी तुम्हाला अशाच गोष्टीचा सामना करावा लागेल। आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे, फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये। स्वामी म्हणतात, आयुष्यात काही उत्तरं शोधून सापडत नाहीत, वेळ आली की ती आपोआप मिळून जातात। स्वामी सांगतात, अपयशाला अपयश येईपर्यंत लढायचं, अपयश थकू शकतं, तू नाही। अपेक्षा करणं चुकीचं नसतं, कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते। स्वतः जिंकायचे आहे की दुसऱ्याला हरलेले पाहायचे आहे हे आधी ठरवले पाहिजे, कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेल्या पाहण्यात आनंद मिळतो। स्वामी सांगतात, आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे, मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा। स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रॉब्लेम हे येतच राहणार, त्यांची सवय करून
त्यांना टक्कर देणे महत्त्वाचे आहे. आपला स्वभाव हा सूर्यासारखा ठेवा. सूर्याला उगवण्याचा अभिमान नसतो आणि मावळण्याचा अपमान नसतो. स्वामी म्हणतात, माणूस हा असा प्राणी आहे जो आयुष्यभर पैशासाठी धावून आरोग्य गमावतो आणि म्हातारपणी आरोग्यासाठी सर्व पैसा गमावतो. विशेष म्हणजे तो वर्तमानात भविष्याची चिंता करतो. वर्तमान आणि भविष्य दोन्ही गमावतो. तो असा जगतो की त्याला वाटते की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. त्यामुळे आपण कायम वर्तमानात जगलं पाहिजे. अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनवून घेतला जातो. स्वामी सांगतात, माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. स्वामी म्हणतात, संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. पैशाचा माज फक्त माणसापुढेच चालतो. कर्मापुढे भले भले भीक मागतात. त्यामुळे आपले कर्म हे नेहमीच चांगलेच ठेवावे. खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यामुळे नाही तर आपल्याकडे असलेल्या उत्तम विचारामध्ये असतो. त्यामुळे नेहमी आपले विचार चांगले ठेवा. मी देवाच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेले आहे. त्याने भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्यांच्या यादीत लिहिलं असेल, पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नाही. सुखासाठी पैसा गरजेचा असतो, तेव्हाच जेव्हा आपल्या सुखाचा संबंध थेट पैशामुळे येणाऱ्या आनंदातून असतो. पैसा देऊन भेटणारं सुख म्हणजे महागडे मोबाईल, गाडी व नादादी खर्च. या गोष्टी नसतील तर आपल्या सुखात काहीच गोडवा उरणार नाही असं आपण गृहीत धरतो. पण जर आपण आपल्या सुखाला या प्रकृतीसोबत, संसारासोबत, अध्यात्मासोबत व आपल्या सत्कार्यासोबत जोडून ठेवलं तर या गोष्टी तुम्हास कधीही दुःखाची झळ बसू देणार नाही व यात कसलाही अधिक खर्च होणार नाही. तेव्हा पैसा हा जीवनात एक उद्देशून आलेला असतो. त्यासच आसक्त राहणे व आपले सुख केवळ त्यावर अवलंबून ठेवणे हा या कलियुगातला सर्वात मोठा शुद्ध मूर्खपणा आहे. मला माहीत आहे की तुम्ही थकला आहात. मला माहीत आहे की शारीरिक आणि भावनिक वादांनी तुम्हाला पिळून काढले आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे जावेच लागेल. कोणासाठी किंवा इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी, आपल्या भूतकाळासाठी, ज्याला आपण भविष्यात काहीतरी करून दाखविण्याचे वचन दिले आहे. कधीकधी आपल्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आपण स्वतः बनले पाहिजे. स्वामी सांगतात, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. स्वामी म्हणतात, स्वतःची किंमत योग्य वेळी कळाली पाहिजे, नाहीतर आयुष्याचा होणारा तोटा हा आयुष्यभराच्या कमाईपेक्षा खूप जास्त असतो. स्वतःचं मन शांत करता आले की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. स्वामी म्हणतात, जर कोणाची आठवण तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर समजून जा की त्यांच्याही हृदयात तुमची आठवण आहे. अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले व वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मग मला असे दुःख का भोगावे लागते. पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्या कर्माचा परिणाम आहे. त्याला देव काय करील. प्रारब्धाचा संबंध ध्येयापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्धारूपाने राहत नाही. आपण स्वामीजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझे मी पण काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. जो कोणी भक्त सेवेकरी दैनंदिन जीवनात आपले कर्म प्रामाणिक निष्कपट भावनेने करत असेल आणि अशा माझ्या भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल वा त्याच्यावर अन्याय करत असेल तर त्याच्या कैवार मी स्वतः घेतो. अशा भक्ताच्या पाठीशी मी सदैव असतोच. कोणी विचारलं
आयुष्यात काय गमावलं आणि काय मिळालं, तेव्हा सरळ सांगा की जे गेलं ते माझं नव्हतंच, जे मिळालं ते स्वामींनी माझ्यासाठीच ठेवलं होतं. जिथे मी जास्त काही मागत नाही आणि स्वामी मला कधीच कमी पडू देत नाही. स्वामी सांगतात, ओटात एक आणि पोटात एक असं कधीच वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसेच बाहेर दिसायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं, विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं. स्वामी म्हणतात, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. भोग हे भोगावेच लागतात, त्याचा भागाकार होत नाही, पण बेरीज होऊ शकते. कर्म चांगले असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता असते. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे, दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी दुःखे आणि सुखे त्यांनी स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो, डोक्यातला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस, वाट्याला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असूनसुद्धा दूरचे. हेच जीवनाचे सत्य आहे. श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते. भावभक्तीने, आर्ततेने हाक मारली असता ते तत्काळ ओढ देतात. ते स्मर्तुगामी आहेत. भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत तुम्हा आम्हा भक्तांचे भक्कम आधार आहेत. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्याइतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख होऊ नका. हे मना, तुला जीवनात चमत्कार हवा असेल तर स्वामींना तळमळीने पुकार, स्वामींना तळमळीने आळव. अरे इतक्या तळमळीने स्वामीनाम घे की डोळ्यातून भक्ती अश्रू आले पाहिजे. बघ, तुझी तळमळ स्वामीपर्यंत नक्की पोचेल आणि तुझ्या जीवनात नक्की चमत्कार होतील. स्वामी म्हणतात, काल तुमच्याबरोबर काय घडलेले आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा. कारण तुमचा जन्म हा गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे, हे लक्षात ठेवा. हे मना, किती संकटे आली तरी खचू नकोस, विश्वास ठेव. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो, कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व शक्य आहे. स्वामी सांगतात, चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती चूक कशी सुधारायची हे सांगणारे खूप कमी असतात. त्यामुळे अशी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असेल तर त्यांना जपा. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा. स्वामी सांगतात, घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान, बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य, करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया, सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार. आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काही बोलू नये. अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकवायस मिळतं.
म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. क्षण सुखाचे 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्यांचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा दिवस ठेवला आहे देवाने, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे असंच चालायचं. कडू गोळी कधीही चावत नाही तर ती गिळली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारखे कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्याला चावत चगळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल. एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असूनसुद्धा दुसऱ्यांना माफ करतात. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे, सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मागणे आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे. असे केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा होतो. जगात असे कोणतेही पाप नाही की जे स्वामीनामासमोर राहू शकेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. स्वामीनाम हे त्याचे रूप आहे, म्हणून स्वामीनामाचे सतत अनुसंधान ठेवावे. सुंदर क्षणाची वाट पाहण्यात वेळ दडवायचा नसतो. जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करायचा असतो. जीवनाचे 2 नियम आहेत, बहरायचे फुलांसारखे आणि पसरायचे सुगंधासारखे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. स्वामी सांगतात, सोडून द्यायला शिका. हा असाच वागला, तो तसाच वागला, हा असाच बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. त्यामुळे आपली सोबती चांगली ठेवा. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय हे स्वामीशिवाय कोणालाच माहीत नाही. म्हणून आयुष्याचा विचार जास्त न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊन जाऊ नका, कारण कधीकधी गुच्छातील शेवटची चावीसुद्धा कुलूप उघडू शकते. फक्त स्वामीवर विश्वास ठेवा. माझ्या स्वामी महाराजांनी मला शिकवले, तू कोणाचं वाईट चिंतू नको, तुझं वाईट कधी होणार नाही. तू कोणाला दुखवू नको, तुला कोणी दुखावणार नाही. तू कोणाबद्दल वाईट बोलू नको, तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही. तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाहीस. सेवा करत राहा, सेवा करायला प्रवृत्त कर, तुला मी कधीही एकटं पाडणार नाही. स्वामी सांगतात, रागात कोणताच निर्णय घेऊ नका, कारण रागात घेतलेला निर्णय हा नेहमी चुकीचा सिद्ध होतो. शांत डोक्याने निर्णय घ्या, कधीच पश्चातापाची वेळ येणार नाही. मीही चुकू शकतो हे आपण एकदा मान्य केलं की पुष्कळसे वाद आणि विरोध कमी होतात. स्वामी म्हणतात, हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते, कुणाला हात दिला तर मदत होते आणि हात पुढे केला तर अशक्य ते शक्य होते. स्वामी सांगतात, ज्या व्यक्तीच्या जिभेवर सतत पैशाची आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन घडत नसते. गुरु जे सांगेल ती प्रेरणा असते. गुरुने सांगितल्यावर आपल्या मनात जे निर्माण होते, आपली दृष्टीसमोर जे येते ते सूक्ष्म चैतन्य असते. गुरु जे बोलतात ती साक्षात आपल्या दिवसाची, आपल्या जीवनाची एक साक्ष असते.
आणि त्यांचे जे आपल्याकडे पाहणे असते ते केवळ पाहणे नसते, तर तो सूक्ष्म असा आपल्या पाठीशी असतो आणि आपली गाठ मात्र सख्याशी असते. सखा आपल्याला भेटला की आपल्याला सूक्ष्म असे चैतन्य जाणवते, आपल्याला मनामध्ये एक समाधान प्राप्त होते. स्वामी म्हणतात, हे नेहमी लक्षात ठेवा, जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं, मग ते आनंद, प्रेम असो किंवा दुःख. जेव्हा जेव्हा आपण स्वामी समर्थांचं नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच. स्वामी सांगतात, जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं. स्वामी म्हणतात, तुम्ही कोणालाही पूजा, सर्व रूपे माझीच आहेत. तुम्ही कोणाचीही भक्ती करा, ती मलाच मिळणार आहे. जसा सर्व नद्या एका सागराला मिळतात, तशा फक्त स्वरूप आणि नाम वेगळे आहेत, पण तत्त्व एकाचं आहे. जिथे हात जोडाल तिथे मूर्ती माझी असेल, ज्यांची कीर्ती गाल ती कीर्ती माझीच असेल, आणि जिथे डोकं ठेवाल तिथे चरणही माझंच असेल. एखाद्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नीतीचा फेरा सगळीकडेच फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे, जो कधीच झिजत नाही, जो कधीच संपत नाही. जेवढा घासाल तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही, तो फक्त सद्गुरूकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळाला आहे ते अत्यंत भाग्यवान आहात. या साबणाचा वापर अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल. जाऊ द्या, पावन व्हा. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदी राहा. ज्यांच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे, ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे लागला आहे. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एकतरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा, ज्यांच्या घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहे तिथे समस्त ब्रह्मांड वास करते. ज्याच्या मनी श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून होती संकटे वजा. स्वामीसोबत असताना गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगच कसली काळजी करावी. स्वामीसोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी माझ्यासोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. या ब्रह्मांडात फक्त एकाच परमचैतन्याची सत्ता आहे, यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करते. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल, पण ध्येयशून्य माणूस रस्ता किती सोपा असला तरी कुठेही पोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्याचा योगक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्याच्या पाठीशी असतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. भरकटलेल्या मनाला त्रास द्यायला दुःख जेव्हा धाव घेतो, मला काही भीती वाटत नाही, कारण मी स्वामींचं नाव घेतो. श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच तुम्हाला रिकामे ठेवणार नाहीत. जे आणि जेवढे जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट
ते सोडायला सांगतात, तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय अंतकरी असतात, म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते, स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. मागील आठवणीने रडायचे नसते, भविष्याचा विचार करून जगायचे असते. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते. एक ठेस लागली म्हणून थांबायचे नसते, धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते. स्वामी म्हणतात, तू आमच्याकडे जी प्रार्थना केलेली होतीस ती लवकरच पूर्ण होणार आहे, काळजी करू नकोस. स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी म्हणतात, लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा, कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. जोपर्यंत तू तुझे विचार बदलणार नाहीस तोपर्यंत तुझे आयुष्य बदलणार नाही. म्हणून विचार बदल, आयुष्यात बदल घडतील. स्वामी म्हणतात, अपेक्षा ही माणसाला नेहमी दुःखात ठेवत असते आणि समाधान माणसाला नेहमी सुखात आनंदात ठेवते. त्यामुळे अपेक्षा करण्यापेक्षा प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहा, म्हणजे तुम्ही आनंदी राहाल. बाळा, तू काळजी करू नकोस. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षाही होणारच, तुला न्याय मिळणारच. मी आहे तुझ्या कायम पाठीशी. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे तो असाच कायम ठेव, कारण हा तुझा विश्वासच तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. बाळा, घाबरू नकोस, स्वतःला एकटे समजू नकोस. आम्ही नेहमी आहोत तुझ्यासोबत. तुमचे काम पूर्ण झाल्याशिवाय कधीच कोणाला सांगू नका, कारण नकारात्मक नजरांमुळे तुमच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. आपण ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. कधीच कोणाच्याही सध्याच्या परिस्थितीवरून त्यांची चेष्टा कधीच करू नका, कारण कोणाची वेळ ही केव्हा बदलेल हे सांगता येत नसते. वर्तमान काळ हा तुमच्या भविष्याचा पाया असतो, म्हणून उगाच भविष्याची काळजी करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा वर्तमानात मेहनत करा, मगच तुमचा भविष्यकाळ सुंदर बनेल. स्वामी म्हणतात, लोकांच्या बोलण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे सर्वस्वी तुमच्या हातात असतं. त्यामुळे स्वतःचा आनंद दुसऱ्याच्या हातात देऊ नका. संकटाच्या वेळी कोणी तुमची साथ दिली नाही म्हणून दुःखी होऊ नका, रडू नका. उलट एकट्याने त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन स्वतःचे साम्राज्य निर्माण करा. जर का तुला अडचण आली तर आहे मी तुला सांभाळायला. बाळा, आम्हाला इकडे तिकडे शोधू नकोस. आम्ही तुझ्या अंतरात्म्यातच आहोत. तू फक्त मनापासून डोळे मिटून आम्हाला हाक मार, तुला आमचे दर्शन होईल. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे दिसतील. चिंता करू नकोस, तू आमच्यावर सर्व सोपवलेले आहेस ना. मग आता काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक कर. स्वामी सांगतात, हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा, जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत असेल. बाळा, तुझ्याबरोबर ज्या गोष्टी घडल्या त्या घडण्यातही तुझे भले होते. ते तुला आता नाही समजणार, पण वेळ आली की नक्कीच कळेल. तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझे एकच यश घेईल. त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया न घालवता, न थांबता प्रयत्न करत राहा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुमचा प्रयत्न. त्यामुळे प्रयत्न मनापासून कर, अशक्य गोष्टसुद्धा शक्य होईल. तुला कोणी किती चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण मला माहीत आहे तू कसा आहेस. ते त्या लोकांचा हिशोब मी पाहून घेतो. तू काळजी करू नकोस. तुझ्या विचारांवर लक्ष ठेव, कारण तुमचे विचार तुम्हाला घडवतातही आणि बिघडवतातही. त्यामुळे तू काय आणि कसा विचार करतोस हे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो.
त्यामुळे स्वामींवरती फक्त विश्वास ठेवा, सगळं काही नीट होईल. आयुष्यात कधी वाटलं ना आता सर्व काही संपलं आहे, तेव्हा फक्त एकदा स्वामींना मनापासून हाक द्या, पहा जे संपलं आहे ते परत येईल. स्वामी सांगतात, छोट्याशा थेंबातही अथांग सागरात तरंग निर्माण करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका. मनुष्याजवळ जरा का पद, पैसा, रंग, रूप आला की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परतही घेऊ शकतो, हे नेहमी डोक्यात ठेवले पाहिजे. परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसाररूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्यसंपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची, दुःखाची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री स्वामींचे सतत नामस्मरण केले पाहिजे. आपल्यातील प्रत्येकजण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामीकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून एकदा काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढ्या वेळात घर, संसार, नातं, दुःख सर्व विसरून जा. स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींनासुद्धा आनंद वाटेल आणि स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. स्वामी सांगतात, तू जेवढं गमावलं आहेस ना त्यापेक्षा जास्त मिळणार. तू फक्त संयम ठेव, तुझे पण दिवस येणार. स्वामी म्हणतात, वेळ कोणाची सारखी नसते. रडावं तर त्यांना पण लागतं ज्यांनी तुम्हाला रडवलं आहे. तुमचीही वेळ येईल आणि तीही खूप प्रकाशाने येईल. काळजी करू नका, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मनाने लहान होऊ नकोस. जिथे आपलेच लोक पाठ फिरवतील तिथे मी तुला साथ देईन. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ ही प्रार्थना नक्की करावी. स्वामीराया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा, पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. आजचा हा स्वामी संदेश इथे समाप्त होतो. हा स्वामी संदेश ऐकून तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.